जालन्यातील गांधीनगर भागामध्ये 2 गटात हाणामारी झाली आणि या हाणामारीनंतर दगडफेक झाली, ज्याच्यामध्ये वाहनांची तोडफोड सुद्धा करण्यात आली। 2 कुटुंबातल्या वादाचं रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झालं। पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या घटनास्थळी तैनात आहे आणि सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी गौरव साळी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। गौरव, हा नेमका काय वाद होता ज्याच्यामुळे इतकी मोठी सगळी घटना घडली, वाहनांची तोडफोड किंवा दगडफेक झाली याच्यामध्ये? अगदी खरं, आपण जर पाहायला गेलं तर सध्याची दगडफेक जी आहे ही जालना शहरातील गांधीनगर भागात झालेली आहे। गांधीनगर भागामध्ये 2 गटात आधी वाद झाला होता आणि या वादाचे रूपांतर नंतर दगडफेकीत झाले आणि तुफान दगडफेक रात्रीच्या सुमारास गांधीनगर भागात झालेली आहे। या दगडफेकीमध्ये काही जण जखमी झालेले आहेत, तर त्याचबरोबर वाहनांची आणि दुकानांची तोडफोड देखील या दगडफेकीमुळे झालेली आहे। मोठं नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर गांधीनगर या ठिकाणी 2 कुटुंब वास्तव्यास आहेत आणि मागील अनेक वर्षांपासून ते सोबत राहतात। मात्र काही कारणामुळे त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता आणि या वादाचे रूपांतर आधी हाणामारीत झालं आणि त्यानंतर दगडफेक झाली। आपण जर पाहायला गेलं तर 2 तरुण होते आणि 2 वेगवेगळ्या घरांचे तरुण यांच्यात वाद झाला होता आणि हा वाद जो आहे हा विकोपाला गेला आणि त्यानंतर दगडफेक झाली। आपण जर पाहायला गेलं तर या दगडफेकीत काही लोक जे ते जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर आता उपचार सुरू करण्यात आले आहेत। दरम्यान ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केलेली आहे आणि घटनास्थळी आता पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो लावण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर आता सध्या गांधीनगर भागामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत असून पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्याचं पाहायला मिळत आहे। जी गौरव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ही दृश्य आपण पाहतोय, जालन्यातल्या गांधीनगर भागामध्ये 2 गटात हाणामारी झाली। 2 कुटुंबातला वाद होता, ज्याचं रूपांतर हाणामारीत दगडफेकीत झालं। वाहनांची सुद्धा याच्यामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झालेली आहे, काचा गाडीच्या फोडलेल्या आहेत। सध्याच्या क्षणाला पोलिसांचा मोठा फौजफाटा या घटनास्थळावर आहे। हा 2 कुटुंबाचा झालेला वाद आहे। दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे आणि त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारण नाही आहे। 2 यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे। दोघा साईडची तक्रार घेऊन पोलीस पुढची कारवाई करत आहे।